अहो हे काय आहे? मी तुम्हाला तुमच्या बायकोचे फोटो सांगितलेले ना, हे कोणत्या बाईचे फोटो आणलेत तुम्ही? जरा बघा ना काय होतं का. नाही नाही, आमच्याकडे असं काही करून भेटत नाही. यू मे प्लीज गो, यू मे प्लीज लिव्ह. नाही नाही म्हणजे नाही. नमस्कार. मॅरेज सर्टिफिकेट फॉर्म बघू तुमचा. हा घ्या मॅडम. शुभम माया. हा अरे इथे तुझं ईमेल आयडी पाहिजे. हे काय इंस्टाग्राम आयडी टाकलंय तू? माया, तुमचं इथे ईमेल आयडी पाहिजे होता ना. हे काय फिमेल लिहिले तुम्ही इथे? अहो तुम्हाला मेल किंवा फिमेल तेच हवंय ना. अगं वसाडे, गव्हर्नमेंटला मी ते सांगू की मेल आहे की फिमेल? तिथे दाखवावं लागतं तुझं नाव गाव. चावळा गोंधळच म्हणावा तुमच्या दोघांचा. तुमचं वय 27 मॅडम. तुमचं बायोमेट्रिक करावं लागेल. चेहऱ्याचं बायोमेट्रिक. ओके, इथे बघा. इथे बघा, इथे बघा. या तुम्ही. हो मॅडम, किती वेळ करताय? नीट ना फॉर्म भरते तुमच्या दोघांचा. आता काही स्टेप्स आहेत, शुड बी फॉलोड. लग्नानंतर रात्री झोपताना दोघांनी घोरायचं नाहीये किंवा हळूच पादायचं नाहीये. लग्नानंतर तुम्ही गाऊन आणि ओढणी नाही घालायची कधीच. दोघांचे साक्षीदार आले? नाही मॅडम, आता कोण आलं नाहीये साक्षीदार लागतात. अहो फॉर्म कसा पुढे नेऊ मी? काय होऊ शकतं का दुसरं? दोघांचा एक पप्पी घेताना फोटो लागणार. मॅडम मी काय बोलतोय? अहो तिथे दिसायला पाहिजे ना तुम्ही तो नवरा बायको आहात. थांबा, इथे बघा. थोडं जवळ आहे अजून. ऐका ना, ऐका ना. बायको आहे तुमची. मग बायको सारखं घ्या ना जवळ तिला. घेतलंय मॅडम. हा तुम्ही लगेच फोटो घ्या. छान, खूप छान. तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल बघा. मी नाही त्यातली कडीला वाचली. मी नाही त्यातली कडीला आतली. हो, तुमचं जे फायनल प्रोसेस आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, ती झालेली आहे. नवीन जोडपांना सावळा गोंधळ तुमचा म्हणावा मी. तुमचे ते मॅरेज सर्टिफिकेट जे होतं फायनल मी अपडेट करून तुमचं डिवोर्स सर्टिफिकेट बनलेलं आहे.